हॅलो एव्हरीवन, श्रावणीज कुकिंग वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण इथे कच्च्या तांदळापासूनचे स्नॅक्स बनवणार आहोत। तेही जास्त दिवस स्टोअर करता येतील अशा प्रकारचे आणि जे लहान मुलं खूप आवडीने खातील। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी कच्चे तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदळाचं नाव चांदतारा आहे। तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा यूज करू शकता। बासमती असेल तर बासमती किंवा तुमच्याकडे रेशनचा असेल तोही चालेल। त्यानंतर इथे मी एक छोटी वाटी जी आहे मिक्स डाळ घेतलेली आहे। याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी मिक्स आहेत, म्हणजे ह्या मी मिक्स केलेल्या नाही आहे, तर बाजारात असं पॅकेट मिळतं आपल्याला। तर हे मिक्स डाळ जे आहे ते आपल्याला याच्यात घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आता हे तांदूळ आणि डाळ एका पॅनमध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। जास्त नाही भाजायचं आहे आपल्याला, त्याला नॉर्मल भाजायचं आहे, म्हणजे त्याचा थोडासा सुगंध किंवा वास यायला लागेल तांदळाचा डाळीचा, तोपर्यंतच भाजायचं आहे। खूप जास्त लालसर करायचं नाही आहे। तर इथे आपले जे तांदूळ आणि डाळ आहेत छान असे फ्राय होत आहेत। त्यानंतर आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक पण करून घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा ह्याला छान असं फ्राय करून घेऊया आणि ह्याला फ्राय झाल्यानंतर थोडा वेळ आपण थंड करायला ठेवूया। तर आता इथे आपले फ्राय झालेले आहेत तांदूळ, तर आपण थोडा वेळ ह्याला थंड व्हायला ठेवून देऊयात एका प्लेटमध्ये पसरून, जेणेकरून ते थंड होतील आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे आपले जे राईस आहे थंड झालेले बघू शकता। तर ह्याला आपल्याला 2 वेळा बारीक करून घ्यायचं आहे। एकदम घातलं तर ते तांदूळ बारीक होणार नाही, त्याचं पीठ बनणार नाही। तर थोडं थोडं करून आपण त्याला बारीक करून घेऊयात। तर ही मी 2 वेळा बारीक करणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीनं त्याला बारीक करायचं आहे, म्हणजे खूप बारीकही नाही आणि खूप जाडसरही नाही ठेवायचे। त्यानंतर सेकंड टाईमला जेव्हा मी बारीक केलेला आहे तांदूळ, तर त्याच्यामध्ये 1 चमचा मी जिरे घातलेले आहेत। जिऱ्यामुळे खमंग असा वास येतो त्याचा। तर आपलं इथं आता पीठ जे आहे बारीक करून झालेलं आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी जे आहे रवा घातलेला आहे। त्यानंतर 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि साधारण 1.5 चमचा मी ह्यात मीठ घालणार आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी म्हणजे अर्धी वाटी आपल्याला ह्यात तेल घालून घ्यायचं आहे। तेल जे आहे गरम केलेलं नाही आहे, थंडच तेल आहे। आता छान असं सगळं मिक्स करायचं आहे। तेल पूर्ण आपल्या पिठाला लागलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे। तर साधारण इथे मी 1 ग्लास पाणी घेणार आहे। पाणी एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे, कारण हे पीठ आपल्याला घट्टसर मळायचं आहे, जास्त पातळ मळायचं नाही आहे। तिथं आपलं पीठ जे आहे मळलं जात आहे बघू शकता। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तुम्हाला असे छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल। बघू शकता इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे। 1 ग्लासमधलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। तर याला आता आपण रवा घातल्यामुळे थोडा वेळ भिजायला ठेवूया, एक 10 मिनिटं। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान भिजलेलं असेल। त्याला आपल्याला चपातीसारखा गोळा करून घ्यायचा आहे आणि पॉळपोटवरती छान आणि पातळ असं लाटून घ्यायचं आहे। खूप जाडसर नाही ठेवायचं, कारण आपण जे स्नॅक्स बनवणार आहोत ते क्रिस्पी झाले पाहिजे। आता साईडच्या ज्या कडा आहेत ते मी ते काढून घेत आहे। त्यानंतर आपल्याला याच्या पट्ट्या बनवायच्या आहेत। तर तुम्ही कुठल्याही आकाराचे बनवू शकता, जे तुम्हाला इझी जातं त्या शेपचे तुम्ही इथे स्नॅक्स बनवू शकता। तर इथे आपण ट्रायंगल शेपमध्ये बनवणार आहोत। तर इथे मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या पट्ट्या एकावर एक ठेवून त्याचे ट्रायंगल शेप कट करून घ्यायचे, जेणेकरून पटपट होतील, जास्त वेळ लागणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला बारीक पातळ पट्ट्या बनवायच्या आहेत। तर याला ट्रायंगल शेप कसा द्यायचा मी तुम्हाला दाखवते। चाकूच्या साहाय्याने आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। मग तुम्ही कुठल्याही आकाराच्या, तर इथे साधारण मी 3 शेपमध्ये बनवलेलं आहे। सुरुवातीला मी ट्रायंगलच्या शेपमध्ये बनवलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे सगळे सुट्टे करायचे आहेत आणि जो आपला काटा चमचा असतो फोक, त्याने आपल्याला त्याला छान असे डॉट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तळताना हे फुगले नाही पाहिजे आणि क्रिस्पी झाले पाहिजे। तर इथे सगळं मी ट्रायंगल करून घेतलेले आहेत बघू शकता।
तर आपल्याला ह्याला तळून घेऊयात। इथे आपलं तेल जे आहे छान गरम झालेलं आहे। सुरुवातीला तेल चांगलं कडक करून घ्या आणि नंतर मीडियम फ्लेमवरती तुम्हाला हे सगळे ट्रायंगल किंवा हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत। कारण काय होईल, हे पातळ आहेत आणि ते लगेच करपतील, त्याच्यामुळे आपल्याला स्लो गॅसवरती तळून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आपले स्नॅक्स खूप छान असे फ्राय होत आहेत। तर तेल थोडं जास्त गरम झाले, त्यामुळे बघू शकता लगेच रेड झालेत ते। त्यामुळे आता मी ही गॅस जो आहे स्लो केलेला आहे, त्याच्यामुळे आता आपण इथे छान असे मीडियम गॅसवरती त्याला तळून घेणार आहोत, एकदम क्रिस्पी। तर इथे मी थोडे कुरकुरेचे शेपमध्ये आणि ट्रायंगलमध्ये बनवलेले आहेत आणि थोडेसे सर्कलवालेही केलेले आहेत। बघू शकता खूप क्रिस्पी लागतात हे, मुलंही खूप आवडीने खातात। मुलांना स्कूलमध्ये तुम्हाला स्नॅक्स द्यायचं असेल तर तुम्ही असे स्नॅक्स घरी बनवून स्टोअर करून ठेवू शकता। खूप छान आणि टेस्टी लागतात, मुलंही खूप आवडीने खातात, म्हणजे आपल्याला बाहेरचे आणायची आवश्यकता नाही। खूप क्रिस्पी आहेत बघू शकता। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू गाईज।